पर्याय. परंतु अध्यक्ष महोदय, आत्महत्याची पात्रता ठरवण्याच्या संदर्भामध्ये जे पूर्वीपासूनच ज्यावेळेसपासून 10 वर्षापासून आत्महत्या कशाला म्हणावी या संदर्भामध्ये जे निकष सरकारने ठरवून दिलेले आहे त्या निकषामध्ये सर्वसाधारणपणे नापिकीमुळे केलेली आत्महत्या, सावकारी कर्जामुळे केलेली आत्महत्या, कर्जाच्या सातत्याने तगादा लावल्यामुळे केलेली आत्महत्या अशा स्वरूपाचे निकष त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि या निकषामध्ये बसत असेल तरच त्याला मदत द्यावी अशा स्वरूपाचा निर्णय हा मागच्या 7-10 वर्षापासून केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, जिल्हाधिकाऱ्याकडे या संदर्भामध्ये एक समितीही नियुक्त केलेली आहे. त्या जिल्हाधिकाऱ्याकडे अशा स्वरूपाचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर नेमकी ही आत्महत्या कोणत्या कारणासाठी झाली ह्याची माहिती आल्यानंतर या 3 कारण जर असले त्याच्यापैकी तर मग त्या शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय ती जिल्हास्तरीय समिती घेते. म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे जे आता 1841 प्रकरणं आहेत हे त्या निकषामध्ये बसणारे प्रकरण आहे आणि त्या निकषात बसणाऱ्या प्रकरणांना या ठिकाणी मदत देण्यात आलेली आहे. उर्वरित जे प्रकरण आहे ते काही प्रकरण त्यात बसले नाही, म्हणून या संदर्भामध्ये फेर तपासणीसाठी त्या प्रकरणांना परत पाठवण्यात आलं आहे की आणखी माहिती घ्या. काही प्रकरणांच्या संदर्भामध्ये आत्महत्या केल्यानंतर एक नियम असाही आहे त्याच्यामध्ये की जोपर्यंत विसेरा येत नाही, विसेराचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत नक्की आत्महत्येचं कारण समजू शकत नाही. आणि काही प्रकरणांमध्ये अध्यक्ष म्हणतो, ऐकून घ्या की 11 प्रश्न आहे, तुम्ही ऐकायचे आहे बघा, हे असं नाही आहे, तुम्ही ऐकलंच पाहिजे. मला 11 प्रश्नांना उत्तर द्यायची आहे, त्यांना बोलून तर द्या ना. त्यामुळे मला बोलू द्या. तुमच्या चुकीचं आलं तुम्ही नंतर उत्तर, चूक नंतर दाखवा तुम्ही. मला उत्तर सर्विस्तर दिलंच पाहिजे हो. समाधान एवढा महत्वाचा प्रश्न आहे, राज्यामधला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न, आणि एकदम असमाधानकारक उत्तर देणं हे मंत्र्याला नाही शोभणार राज्य सरकारला. त्यामुळे त्याचं डिटेलच उत्तर दिलं पाहिजे आणि तुमचं समाधान होईपर्यंत मी उत्तर देत राहील, मला काय अडचण थोडी त्याच्यातली. त्यामुळे अध्यक्ष महोदय, काही प्रकरणांमध्ये असे काही प्रकरणं आहेत की त्यांचा विसेरा पाठवलेला आहे, परंतु तो विसेराचा रिपोर्ट आपल्याकडे आलेला नाही, म्हणूनही काही प्रकरणं पेंडिंग आहे. हा विसेराचा रिपोर्ट येण्यासाठी विलंब लागतो, म्हणून राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्याच आठवड्यामध्ये अशा सूचना केलेल्या आहे की एक विशेष बाबून शेतकरी आत्महत्येच्या संदर्भामध्ये सारे प्रकरण बाजूला ठेवून त्या लॅबमधून विसेरा हा किमान 1 महिन्याच्या आत त्याचा अहवाल आला पाहिजे अशा स्वरूपाच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहे, जेणेकरून या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आपल्याला तातडीने लाभ देता येईल. ज्या ठिकाणी विचारलंय की तुम्ही हायकोर्टामध्ये आकडा चुकीचा दिलेला आहे का, तर आकडा चुकीचा दिलेला नाही. त्यावेळेस जो काही आकडेवारी आपल्याकडे होती त्या संदर्भातली माहिती आपण न्यायालयाच्या निदर्शनास आणलेली आहे. ठीक, नेक्स्ट. मुंडे साहेब, कोण तुम्हीच विचारताय. सभापती महोदय, या ठिकाणी उर्वरित 1400 शेतकऱ्यांच्या आत्महत्याची काय कारणे आहेत हा एक स्पेसिफिक प्रश्न विचारला होता सभापती महोदय. 1400 आणि सभापती महोदय, विसेरा आत्महत्याचं कारण समजू शकतो, विसेराने कशाने मृत्यू झाला हे समजू शकतं, कदाचित मी चुकीचं असेल, माझ्या ज्ञानात भर पडावं. आत्महत्या झाली, विषय संपला. विसेराचा रिपोर्ट यायला तो विष पिऊन गेला होता, फास लावून गेला होता, आणखीन कुठला विषय झाला होता याचा विषय मी समजू शकतो विसेराचा सभापती महोदय. पण विसेराचा रिपोर्ट येईपर्यंत ती आत्महत्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे, नापिकीमुळे केली की आणखीन तिसऱ्या कुठल्या कारणामुळे केली, जर हे विसेऱ्यातून कळणार असेल तर सभापती महोदय मला सुद्धा याच्यात नवीन संशय काय चाललंय सभापती. शेतकऱ्याच्या आत्महत्याच्या बाबतीमध्ये सभापती महोदय थोडे गंभीर नाही आहे. सभापती महोदय, मला भाऊ आपल्या याचा अनादर बिलकुल करायचा नाही, आम्हाला प्रचंड आदर आहे आपल्याबद्दल. सभापती महोदय, विषय
मी म्हणलं ना सभापती महोदय, या बाबतीमध्ये आमच्या ज्ञानात भर घालावा. विसेराच्या बाबतीमध्ये आत्महत्याचं कारण जर विसेरात कळत असेल सभापती महोदय, अवघड आहे. सभापती महोदय, म्हणून या बाबतीमध्ये या सदनातल्या सदस्यांनी मागणी केली होती की लाखच्या ऐवजी 2 लाख करा. त्या बाबतीतही सभापती महोदय काही निर्णय होत नाही. आणि एवढं होऊन ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार 1 लाख रुपये देऊन यांनी सांगितलं की आम्ही विहिरी सुद्धा देणार. विहिरीचं उदाहरण सुद्धा सभापती महोदय या सदनात दुष्काळाच्या चर्चेत आम्ही काढलं की नरेगाच्या किंवा एमआरईजीच्या विहिरी तुम्ही देताय, त्या विहिरी देण्याच्या ऐवजी धडक विहिरी देण्याच्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय करणार आहात, याची उत्तरं तर सभापती महोदय मिळाली पाहिजेत सदनाला. महोदय, जे मी निकष सांगितले ते या राज्य सरकारने आमच्या कालावधीत काढलेले नाही. हे आदेश ऐकून घेत जरा. हा, हे सन्मान्य खडसे साहेब इथे वारंवार सांगतात, मग सुद्धा विरोधी पक्षनेते विचारत असताना परत उठून बोलले मागच्या सरकारने केले. माझा प्रश्न आहे खडसे साहेब आपल्याला, ऐकून घेत नाही मी आपल्याला एकच विचारतो हे पॉइंट ऑफ ऑर्डरद्वारे अध्यक्ष की महोदय, विसेरा असं आमच्या वेळच्या सरकारने जर काय त्यावेळेला नमूद केलेलं असेल तर विसेरा येईपर्यंत किती प्रकरणाला मदत केली गेली नाही याची सुद्धा माहिती सभागृहामध्ये त्या ठिकाणी दिली जावी. निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना तुम्ही मदत या कारणासाठी देण्याचं थांबवतात. आमच्या कालावधीमध्ये जर का असं झालं असतं त्यावेळेला विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही किंवा इतर रावतेंनी या सभागृह डोक्यावरती घेतलं असतं. आज आता आपण जे काही या ठिकाणी सांगतो ते अत्यंत दिशाभूल करणारं वक्तव्य या ठिकाणी सभागृहामध्ये होतंय. सभापती महोदय, याचा आम्ही जाहीररित्या निषेध या ठिकाणी करतो आहोत. 50% जास्त शेतकऱ्यांना मदत नाकारणार सरकारचा आम्ही निषेध या ठिकाणी सभापती महोदय करतो आहोत. कारण ही बाब योग्य होऊ शकत नाही. विसेराचा रिपोर्ट येईपर्यंत त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी जसं या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तो गळफास लावून किंवा अन्य काही कारणांनी करू शकत असतो सभापती महोदय. त्याच्यासाठी निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना ते आत्महत्याग्रस्त नाहीतच असं ठरवणं म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या वरती प्रचंड प्रमाणात मंत्री महोदयांना बोलून द्या. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, एकाएकी हे प्रश्न निर्माण झालेले नाही. हे सगळं पाप जे आहे हे एका दिवसात निर्माण झालेलं पाप नाही. तुमचे पाप आम्ही फेडतोय. तुम्ही जे पाप केलेले आहेत त्यामुळे हा शेतकरी अनाथ झालाय. एका दिवसामध्ये शेतकरी आत्महत्या करायला लागलेला नाही. हा तुमच्या धोरणांचा परिपाक आहे. 10 वर्षामध्ये तुम्ही जे काही भ्रष्टाचार केला, शेतकऱ्यावर अन्याय केला, त्याचा हा परिणाम आहे. आणि आता तुम्ही आरडाओरडा करतात. 10 वर्ष काय केलं तुम्ही? 10 वर्षामध्ये या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झालं. 10 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय धोरण चुकीचे होते, त्यामुळे शेतकरी आत्महत्यास प्रवृत्त झाला. सदनाचे एका वर्षामध्ये काही 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी मी स्थगित करत आहे. सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना खडाजंगी झाली. विरोधकांनी जोरदार विरोध केला. एकनाथ खडसेंनी जे उत्तर दिलं ते त्यांना रुचलं नाही आणि त्यामुळे आता सभागृह तुर्तास 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलेला आहे. आजचा विषय जो अधिवेशनातल्या चर्चेचा आहे तो दुष्काळावर, शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळावर चर्चा सुरू आहे. जी परिस्थिती शेतकऱ्यांवर आता ओढवली आहे ती दुर्दैवी आहे, पण हे फक्त एकाच वर्षाचं फलित नाहीये. मागच्या 5-10 वर्षात शेतकऱ्यांवर नेहमी दरवेळी ही कुऱ्हाड कोसळत आली आहे. आर्थिक संकटांना शेतकरी झुंजतो आहे आणि त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली असं उत्तर एकनाथ खडसेंनी दिलं. विरोधकांचं समाधान नाही झालं. राज्य सरकारचा निषेध विरोधकांनी केला. धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी आणि त्यानंतर सभागृहात जो गोंधळ माजला त्यामुळे 10 मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलंय. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा विधानसभेत जाणार आहोत. स्थगित झालं होतं 10 मिनिटांसाठी, पण आता कामकाज पुन्हा सुरू झालंय. दुष्काळावर चर्चा सुरू आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे चर्चेला उत्तर देत आहेत. आपण थेट विधानसभेत जाऊया. आणि गावाच्या गावांना याचा धक्का आज सहन करायला लागला आणि लागतोय. पण अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये राज्य सरकारने पुढाकार घ्यावा ही जी आपली अपेक्षा आहे ती काही घेई नाही असं नाहीये.
मी विखे पाटील साहेबांचं अजितदादा पवारांचे भाषण मी स्वतः या ठिकाणी बसून ऐकलेत. यातला राजकारणातला भाग सोडा, परंतु या राज्यामधली स्थिती आहे की सर्वांनी एकत्रित राहून या परिस्थितीचा मुकाबला केला पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे, ती सखरी स्थिती आहे. आणि अजून आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये जवळपास जून एंड पर्यंत, जून संपेपर्यंत वाट बघावी लागणार. पावसानं कृपा केली तर जून महिन्यामध्ये जर पाऊस पडला तर काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची जी तीव्रता आहे ती कमी होऊ शकेल. अजून मार्च महिन्याची सुरुवात आहे, म्हणजे अजूनही आपल्याला जवळपास 3 महिने या दुष्काळाशी सामना करायचा. म्हणजे अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये टीकाही झाली, टिप्पणी झाली या संदर्भामध्ये की राज्य सरकारनं काय उपाययोजना केली. अध्यक्ष महोदय, वर्षानुवर्ष चालत असलेले निकष बदलवण्याचं काम या वर्षी पहिल्यांदा केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलं. दुष्काळी स्थिती जाहीर करण्याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय जे निकष होते पूर्वीच्या कालखंडामध्ये, ते निकष या वर्षी केंद्र सरकारने बदलवले. जे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याचे निकष होते त्यामध्येही सुधारणा केंद्र सरकारच्या माध्यमातून केली आणि एनडीआरएफच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदत कित्येक वर्षामध्ये जेवढी झाली नाही तेवढी या राज्य सरकारला यावर्षी पहिल्यांदा मिळाली. अध्यक्ष महोदय, सर्वसाधारणपणे 50 पैशाच्या वर नुकसान झालं तरच नुकसान भरपाई दिली जायचे. 50 पैशाच्या पेक्षा कमी पाऊस झाला, 50% पेक्षा मागील वर्षाच्या तुलनेत, तरच त्या ठिकाणी टंचाई सदृश परिस्थिती जाहीर करण्याचा एक निकष धरला जायचा. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी केंद्र सरकारने आता 33%च्या वर नुकसान झालं तरीही नुकसान भरपाईसाठी हे तालुके, ते गावं, तो शेतकरी पात्र ठरण्याच्या संदर्भातला एक महत्वाचा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याला या शेतकऱ्यांना पात्र ठरवता आलं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पाहिलं तर लागवडीला एक क्षेत्र होतं ते जर मोठ्या प्रमाणावर वाढलं, पण पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे उत्पादन क्षमता त्याच्यामधली आहे ती कमी झाली. पैसेवारीच्या संदर्भामध्ये गावांची परिस्थिती मी सांगितली. आणि आज अध्यक्ष महोदय, मराठवाड्यामधल्या लातूर, उस्मानाबाद, बीड, निवड या 3 जिल्ह्यामध्येच टंचाई अशी स्थिती नाही, तर आता या दुष्काळाची आणि पिण्याच्या पाण्याची तीव्रता आहे ती अलीकडे सर्व क्षेत्रामध्ये पसरायला लागली अशी स्थिती आहे. पण अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आतापर्यंत जे उपाययोजना करत होतोय ते आहेत, परंतु अध्यक्ष महोदय आणखीही काही अधिकार खालच्या स्तरापर्यंत दिले पाहिजेत. या दृष्टिकोनातून अनेक सदस्यांनी या ठिकाणी मागणी केली की टँकरच्या संदर्भामधले अधिकार हे तहसीलदार पर्यंत असले पाहिजे. तसाही निर्णय राज्य सरकारने घेतला आणि आता त्या संदर्भामधले आदेश निर्गमित करून तहसीलदार पर्यंत, तहसीलदारला आता टँकर लावण्याचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले. या बरोबरीला अध्यक्ष महोदय, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना TPWSच्या संदर्भामधलेही जे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार होते की त्या संदर्भामध्ये 2 किलोमीटर पर्यंतच फक्त आपल्याला तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबवता येत होती, पण उद्भव जर 2 किलोमीटरच्या वर असला तर त्या ठिकाणी आपल्याला TPWSच्या माध्यमातून मान्यता देता येत नव्हती. आता राज्य सरकारने हाही निर्णय घेतलेला आहे की तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये 2 किलोमीटरच्या ऐवजी 5 किलोमीटर पर्यंत जरी उद्भव असला तरी 5 किलोमीटरच्या योजना मंजूर करण्याचा अधिकार आता या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आपण 1 कोटी रुपयापर्यंत देत आहे. आणि अध्यक्ष महोदय, त्या वरचे जे अधिकार आहे त्या आयुक्त पातळीपर्यंत आपण आता वाढवून देऊन 5 कोटी रुपयापर्यंत आयुक्तांनाही या संदर्भामध्ये टंचाई सदृश्य गावांपुरते मर्यादित अशा स्वरूपाचे आपण आदेश निर्गमित करत आहे.
त्यामुळे मंत्रालयामध्ये जो वेळ जात होता अध्यक्ष महोदय, त्यामध्ये जो विलंब लागत होता, तो विलंब या माध्यमातून या 3 महिन्यापुरता आपण शिथिल करत आहोत. आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जसे टँकर लावण्याचे अधिकार दिले, त्याबरोबरला विहिरी खोल करणे, बुडक्या खोदणे, विहिरीला त्या संदर्भामध्ये बोरवेल करणे, या संदर्भामध्ये कितीही पैसा त्याच्यासाठी एस्टिमेटमध्ये आला तरी ते मंजूर करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहे. त्यामुळे आता त्याला मर्यादा ठेवली नाही. विहिरी खोल करणे किंवा त्याला खाली बोर करणे, इनवेल बोर करणे, या संदर्भामध्ये मर्यादा होती. पूर्वीच्या कालखंडामध्ये विशिष्ट मर्यादेपर्यंत जिल्हाधिकाऱ्याला अधिकार दिलेले होते. आता हे अधिकार अमर्याद करण्यात आलेले आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार त्याला खर्च करायची परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. असे वेगवेगळे उपाय करत असताना अध्यक्षमध्ये परिस्थिती अशी आहे की पाणी असलं, उद्भवाला पाणी असलं तरच या योजना होतील. पण ज्या ठिकाणी पाणीच नाहीये अशा ठिकाणी लांबवरून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही अध्यक्ष महोदय. आणि अशा लांबवरून पाणी आणण्याच्या संदर्भामध्येही जिल्हास्तरीय समितीला आता आपण अधिकार देत आहोत की आता अशा स्वरूपामध्ये तुम्हाला 50 किलोमीटर असेल का अनेक ठिकाणी त्याच्याही पेक्षा 5-10 किलोमीटर लांबीवरून पाणी आणायची जर परिस्थिती असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आता जिल्हाधिकारी सक्षम असेल की त्याने त्या संदर्भामध्ये परवानगी द्यायची आहे टँकरला, आणि टँकरच्या संदर्भामध्ये पाणी त्या ठिकाणी करायचं. यापूर्वी अध्यक्ष महोदय, मला 2-3 सदस्यांनी या ठिकाणी भाषणामध्ये सूचना केली की ठीक आहे, माणसाला पिण्याच्या पाण्यासाठी तुम्ही उपाययोजना टँकरद्वारे करतात, पण जनावरांचं काय? आपल्या जेवढ्या काही योजना आपण आतापर्यंत केल्या किंवा जेवढ्या काही टँकर आपण लावत होतो तर त्या टँकरमध्ये किती प्रति व्यक्ती दर डोई किती पाणी लागेल याप्रमाणे पाण्याच्या उपलब्धतेसाठी परवानगी देत होतो. आता यापुढे कोणतीही पिण्याच्या पाण्याची योजना या टंचाईपुरती किंवा कोणतेही टँकर जर तुम्हाला त्या ठिकाणी 1000 लोकसंख्येसाठी जर टँकर लावायचं असेल आणि त्या गावामध्ये जनावरांची संख्या असेल तर 1000 अधिक 25% अशा स्वरूपाचे जनावरांसाठी 25% पाणी आणण्याचीही मुभा त्याला आता देण्यात येईल. आणि त्याद्वारे टँकरद्वारे पाणी आणून त्या जनावरांना वाचवण्यासाठी या संदर्भामध्ये 25% रक्कम, 25% पैसा, 25% परवानगी या संदर्भामध्ये जनावरांसाठीही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, जनावरांच्या छावण्या, कधी काही म्हणाले छावण्या बंद का केल्या, छावण्या सुरू का केल्या, काही प्रश्न असे निर्माण झाले. पण मागच्या वर्षांचे काही वर्षातले अनुभव जर पाहिले त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, तर आवश्यकतेपेक्षा अधिक छावण्या उघडल्या गेल्या, आवश्यकतेपेक्षा अधिक खर्च त्यामध्ये झाला आणि त्यामुळे असे गैरव्यवहार किंवा गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टिकोनातून काही मर्यादा आणणं सरकारला आवश्यकच वाटतं, आजही वाटतंय. बंद करा असा निर्णय पूर्णपणे घेणार नाही सरकार, परंतु यामधले जे गैरव्यवहार आहे, जे गैरप्रकार आहेत ते तर टाळलेच पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय, या छावण्यांच्या संदर्भामध्ये जनावरांना चारा देण्याच्या संदर्भामधला जो निर्णय होता त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आता ह्या जनावरांच्या छावण्या ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी छावण्या सुरू करण्याचे पूर्णतः अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. हे पूर्वी होते, परंतु आता परिस्थितीनुसार, आवश्यकतेनुसार त्यांनी तत्काळ निर्णय घ्यावा आणि त्या ठिकाणी जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या असाही निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि यासाठी राज्यभरामधील जे काही कुरणा आहेत, फॉरेस्टचे जे जंगल खात्याचे कुरणा आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहे. आणि अशा जंगल खात्यातील कुरणांचा जो आता लिलाव सुरू आहे त्या त्या जिल्ह्यामधल्या जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहे की अशा स्वरूपाचे वन विभागाचे जे कुरणा आहेत त्यातलं गवत, त्यातला जो चारा आहे तो त्यांनी साठवून ठेवावा आणि आवश्यकतेनुसार ज्या ज्या ठिकाणी त्याची गरज भासेल त्या त्या ठिकाणी वाहतुकीच्या व्यवस्थाद्वारे तो चारा त्या छावण्यांपर्यंत किंवा त्या गावापर्यंत आणण्याची व्यवस्था करण्याचे अधिकार आता त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे. त्यामुळे जून एंड पर्यंत, जून संपेपर्यंत
आता राज्यभरामधला कुठलाही चारा, कुठलाही जंगल खात्यामधलं वैरण ज्या ठिकाणी कमी पडत असेल त्या ठिकाणी त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधून तो त्या ठिकाणी वाहन करण्याच्या संदर्भामधली व्यवस्था केलेली आहे. वाहतुकीसाठी ही निधीची तरतूद आपण केलेली आहे. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी चारा हा 24 तासात उपलब्ध व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. एखादा दिवस जास्तीचा लागू शकेल, परंतु या संदर्भामध्ये चाऱ्याची कुठलीही टंचाई या राज्यामध्ये आज तरी आमच्या अहवालानुसार नाहीये. राज्यभरामध्ये चारा काही जिल्हे जर वगळले तर सर्वत्र चाऱ्याची उपलब्धता आहे. त्यामुळे तिथला जो अतिरिक्त चारा आहे तो चारा ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी आणण्याच्या संदर्भामध्येही जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय परवानगी दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, पैसेवारीचा निकष लक्षात न घेता काही गावं अशी आहेत की ते टंचाई सदृश नाही आहेत, काही गावं अशी आहेत की त्या 50 पैशाच्या वर आहे, परंतु अशाही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. कारण पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा आणि पैसेवारीचा काही संबंध नाही. त्या ठिकाणी पीक चांगलं आलं असेल परंतु खालचं पाणी नसेल, परिस्थिती बऱ्यापैकी असेल, परंतु पिण्याच्या पाण्यासाठी एखाद्या योजनेची आवश्यकता असेल आणि मग तुमचं गाव दुष्काळ सदृश परिस्थितीत नाही म्हणून तुम्हाला TPWS आता देता येणार नाही, तुमचं गाव या स्थितीत नाही म्हणून विधिमंडळामध्ये या कामकाजाचा आढावा या पुढच्या प्रत्येक बुलेटिनमध्ये आपण घेतच राहणार.